गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपला ऑफिस मधला दुसरा दिवस आहे. नाईट शिफ्ट कंटिन्यू केली होती, त्यामुळे डोळे माझे सुजलेले आहेत. अक्षरशः डोळे उघडतच नव्हते. 2 तासच झोप झाली होती. आज आपल्या ऑफिसमध्ये योगा डे होता, त्यासाठी खालना घरून मी एक ड्रेस घेऊनच आलो होतो. योगा डे पण असला होता आणि अचिव्हमेंट सर्टिफिकेट पण वाटत होतं, त्यामुळे पहिल्यांदा मेकअप करून घेतला. मेकअप करून झाल्यानंतर थोडासा फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आता मला करायचा नाश्ता. नाश्ता करण्यासाठी मी चाललो होतो वरती आलो तर रोहित भेटला. रोहित आणि मी चाललो होतो नाश्ता करायला. तोपर्यंत समोर परेश पण आला. परेशला बोललो चल नाश्ता करायला जायचं. परेश बोलला 0 मिनिटं झालो गाडी पार्क करून. परेश गाडी पार्क करून येतोपर्यंत आम्ही दोघं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर त्याला विचारलं रोहितला काय खायचं. बोललो अण्णाकडे जाऊन मेंदू वडा खाऊया. तर आलो अण्णाच्या गाडीपाशी. आल्यानंतर 2 प्लेट मेंदू वडा घेतला. मेंदू वडा घेतल्यानंतर पहिल्यांदा मी एक मेंदू वडा खाऊन बघितला, तर एक नंबर अशी टेस्ट होती. नंतर रोहितला बहुतेक खूपच भूक लागली होती. सांबारमध्ये मेंदू वडा बुडवून बुडवून खात होता. मेंदू वडा खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो चाय प्यायला. नाईट कंटिन्यू केल्यामुळे थोडीशी चाय पाहिजे होती फ्रेश होण्यासाठी. चाय पिऊन आलो ऑफिसमध्ये आल्यानंतर योगा डेचा आमचा क्लास चालू होता, कारण की आज होता योगा डे, त्यामुळे क्लास चालू होता. योगा डे झाल्यानंतर आम्हाला बेस्ट अचिव्हमेंटचं सर्टिफिकेट वाटप चालू होतं. ते मला आणि चंदनला पण भेटलं. आता अचिव्हमेंटचे 2-2 सर्टिफिकेट भेटल्यानंतर फोटोशूट तर झालंच पाहिजे. रिसेप्शन एरियामध्ये आलो. दोन्ही सर्टिफिकेट हातात धरले आणि तिथे थोडंसं फोटोशूट केलं. फोटोशूट करून झाल्यानंतर आता गाडी काढून निघालो होतो घरी पोहोचलो. घरी मामा आला होता. मामाचा वाढदिवस पण होता, त्यामुळे मम्मीने आणि बायकोने दोघांनी केक आणला होता. मम्मीने आणि बायकोने ओवाळून घेतल्यानंतर मामाचा केक कटिंग करून घेतला. जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो केला नसेल फॉलो करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे.